नमस्कार. तर आज आम्ही कोकणातील क्रिएटर मंडळी मिळून गेलेलो कोकणाचे निसर्ग सौंदर्य अनुभवायला निवती मेढा येथील डॉल्फिन रिसॉर्ट मध्ये आणि सकाळीच आम्ही थेट निघालो बोट सफारीला. सफारीच्या सुरुवातीलाच डॉल्फिन माशाचे दर्शन झाले. पुढे आल्यावर दिसणाऱ्या टेकडीवर सूर्याची किरणे पडून ही टेकडी सोनेरी रंगाची दिसते, म्हणून याला निवती गोल्डन रॉक असं म्हणतात. गोल्डन रॉक पाहून थेट निघालो खोल समुद्रात असलेल्या लाईट हाऊसच्या दिशेने. एका बेटावर पोर्तुगीजांनी बांधलेले दगडी लाईट हाऊस होते, जे सध्या वापरत नाही. तर समोरीलच बेटावर इंग्रजांनी बांधलेले लाईट हाऊस आहे, जे एकदम सुस्थितीत आहे. आणि येथील प्रमुख आकर्षण म्हणजे ही म्हातारीची चूळ. समुद्राच्या लाटांचे पाणी खडकाच्या कपरीतून फवाराने बाहेर येते, ज्याला म्हातारीची चूळ म्हणून ओळखतात. माघारी किनारी आल्यावर आम्ही यांच्याच माऊली वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटला. यांच्याकडे ड्रॅगन वॉटर राईड, बनाना बोट राईड, स्पीड बोट, स्लीपिंग बंपर, जेट स्की, बंपर बोट राईड आणि डिस्को वॉटर राईड त्यांच्या या वॉटर स्पोर्ट्स मध्ये सगळ्यांनी मिळून धमाल मस्ती केली. धमाल मजा मस्ती करून भूक तर जबरदस्त लागलेली. मग काय, डॉल्फिन रिसॉर्टच्या प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवणावर सर्वांनीच ताव मारला. अगदी समुद्र किनाऱ्याला लागून असणाऱ्या या रिसॉर्ट मध्ये अस्सल मालवणी जेवण तसेच नाश्त्याची व्यवस्था केली जाते. निवती मेढा येथे पर्यटनासाठी आल्यावर स्टे साठीचा एक बेस्ट ऑप्शन म्हणजे डॉल्फिन बीच रिसॉर्ट. तर एकदा तरी इथे भेट द्या आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये देत आहोत.